चाल बहीण, झाली का तयारी तुझी? आलावा माय मा भाऊ घ्याले मले. हो थांब भाऊ, मी तयारी करते. बरं बरं बहीण, मग कर लवकर तयारी. राम राम महाजन म्हटलं. राम राम. का रे भाऊ, कहाला? काही नाही, आता झाला, या ना, बसा ना. हो बस तू, मी येतो जरा. का झालं रे भाऊ, महाजन तर शिधे बोलले पण नाही. वाटते जोड फसली नाही आज. चाल मग भाऊ. हो चाल ना बहीण. चाला मग आई, जाते मी म्हटलं. हो जाय, जास्त दिवस राहजो नको, लवकर चालली ये जो. हो लवकरच येईन. तेच म्हणते मी, नाहीतर आशीन महिनाभर. काय मग बहीण, चांगली आहे ना तू? हा भाऊ, बरं आहे. कावा बहीण, आली का तू? तू तर लय बारीक होऊन गेली बापा, खायला देता की नाही ते? का बेटा, सर्व चांगलं तर आहे ना तुझ्या माणसाच्या घरी? काय सांगू बाबा तुम्हाला, जे आहे ते बरंच बरं आहे. का ब, काय झालं? तुला काही त्रास आहे का तिथं? काय सांगू बाबा तुम्हाला. रडती काय बेटा, तुला काही त्रास देता का ते? जे आहे ते खरं खरं सांग बेटा मले. काय सांगू बाबा तुम्हाला, लय टच बोलता ते. का बहीण, मग मी तुला कॉलवर विचारे तेव्हा का नाही सांगलं तू हे सर्व? तेव्हा काय सांगू आहे तुला, कॉल रेकॉर्डिंग करतो तो. हाव का? दिशाले तर लय साधा दिसतो तो. आई, तसं दिसते तसं नसते, म्हणून तर जग फसते. मी यायला म्हणो तिथं द्या नको मुलगी, आईनं ऐकलं नाही, घ्या आता दडपून. तू चुप बस ना व, मला सांग बेटा काय बोलता ते? काय सांगू बाबा, लय बोलता ते. म्हणता तुझ्या मायबापानं काही शिकाडलं नाही तुले. मी म्हणो तिथं द्या नको मुलगी, तुम्ही ना ऐकलं नाही माझं. अजून काय बोलता बेटा ते? म्हणता तुझ्या बाबानं काही संधान दिलं नाही आम्हाला. काय असं बोलता ते? 51,000 रुपये हुंडा दिला, पलंग दिला, कूलर दिलं, अजून काय पाहिजे त्याला? आराम खोरायले. लग्नाच्या अगोदर तर म्हणत आम्हाला काहीच नको, फक्त मुलगी द्या. तसेच आहे लोक, लग्नाच्या अगोदर गोड गोड बोलता, मग नंतर काळ्या करता. तुम्हाला माहित कुठे बारे दुनिया कशी तर. बरं, तो हरामखोर कॉल रेकॉर्डिंग करतो म्हणजे एवढा पण विश्वास नाही का त्याला तुझ्यावर? बाबा त्याला असं वाटते माई माय मला चिंगवते, म्हणून तो कॉल रेकॉर्डिंग करतो. मला तर वाटलं साधा आहे तो. या काळात कोणी साधा आहे का? फक्त तुम्ही साधे राहून गेले. तू चुप बस ना व, तू बोलू नको ना मधी. जावं तिकडे, महा मुलगीचं नशीब फोडलं तुम्ही ना. का बेटा, सासू तर चांगली ना तुही? आई, ते तिच्याहून बेकार आहे. काहीच काम करू लागत नाही मला, नुसती बसेर राहते पलंगावर महाराणी वाणी. माय माय माय, म्हणजे काहीच काम करू लागत नाही तुले? नाही ना मा, मी का खोटी बोलीन तुझ्यासोबत? म्हणजे का पूर्ण काम करायचं तू ठेका घेतलाय का? काही करायचं नाही पूर्ण काम. तू पूर्ण काम नको करत जाऊ, तिला म्हणा अर्ध काम तू कर, अर्ध काम मी करीन. तिला म्हणा मी भाजी करते, तू पोळ्या कर. मी भांडे घासते, तू धुणं धुय. नाही ना मा, ते तसं ऐकत नाही ना, ते काहीच करू लागत नाही. ते म्हणते मी ना मा मुलाचं लग्न काब केलाय, मी काब काम करू आता. हो, मग म्हणा तू नका कामवाली केली आहे? नाही, अजिबात पूर्ण काम करायचं नाही तू. ती काही बोलली तर मला सांग, मी दावते मग तिला 17च्या भावाची. त्या शांतारामनंच केली महालेखची सगाई, त्यानंच फोडलं महालेखचं नशीब. चांगला आहे म्हणे बहीण, धुन दे तू पोरगी तिथं. चांगली चुंगली लेख माही, आणि का अशा लोकांच्या पदरी पडून गेली. सोन्यासारखी लेख माही, आणि त्या भिकारचोट खानदानात पडून गेली. का बेटा, सासरा कसा काय? तो तर शक्ती कपूर आहे बापा. का ब, काय केलं त्यानं असं? परत आवाज देतो, म्हणतो पाणी आण, चहा आण. जेवण काय केलाय? जेवण आण, भात आण, कढी आण. मी इथली की धरली त्या घरामध्ये की विचारू नका मला. मग त्याला हातानं काय घ्यायला झालं पाणी, हराम खोराले? कशाला हातानं घेईन तो पाणी? सकाळी 6 वाजले की चहा मागतो. हो, म्हणजे का हॉटेल खोलली तू ना, चहा आण पाणी आण? त्याला हातानं काय घ्यायला झालं? हात का मुडले त्याचे? कशाला हातानं घेतीन ते, मलाच खातीन ना. लग्नाच्या अगोदर तर म्हणे तो तुमची लेक आहे तशी माही लेक आहे, मी तिला माझ्या मुलगी सारखी वागवीन. किती वेळा सांगू तुम्हाला, लग्नाच्या अगोदर लोक तसेच गोळगोळ बोलता, लग्न झालं की अशी फन काढता ते. तुम्ही त्या शांतारामला फोन करा आणि त्याला बोलवा, त्यानंच केली हे सगळे, तोच म्हणे चांगलाय.
बरोबर बोलली तू. तोच म्हणे आरामखोर की मा भरोश्यावर देऊन द्या पोरगी. तेच म्हणते मग मी, करा त्याला फोन. हा बोला, काय होतं? का रे भाऊ शांताराम भाऊ, कुठे तू? काही नाही, मी हे म्हशीला पाणी पाजतोय. बोला ना. अरे का म्हशीला पाणी पाजतोय तू? मा घरी का आग लागली बापा? का बरे भाऊ, काय झालं आता? लवकर घरी ये तू, मा सर्व सांगतो तुले. बरं बरं येतो मी. काय म्हणतो तो शांताराम? काय म्हणेन तो, येतोय. अरे भाऊ, काय झालं? काय झालं म्हणतो बापा? तुनं का अशा घरात पोरगी द्यायला लावली मले? म्हणजे मला काही कळलं नाही. काय झालं का बापा? ते तर नुसतं कामच सांगता महापोरले. शांताराम भाऊ, तुनं गैर गलत केला आमच्या सांग. तुनं का अशा घरात द्यायला लावली आम्हाला पोर? बोलशील तू काही की मुंगीन गेलाय तू? आता कशाला बोलीन तो शांताराम भाऊ? काम झालं त्याचं. हाव ना, तुम्ही बोलू देसान तर आज बोलीन ना मी. मग बोल ना भाऊ, का बोलशील? फोडलं ना महा लेकचं नशीब. तू सांगते बेटा, काय त्रास आहे तुला? त्रास काय? सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कामाचं आहे त्या घरात. हा मग काम तर आता करणंच पडीन ना बहीण. मायच्या घरी चालून जाते, केलं नाही केलं, पण नवऱ्याच्या घरी तर काम करणंच पडीन ना. हाव, काय पण सांग भाऊ तू. महाल लेखनं का म्हणजे ठेका घेतलाय त्याचा? मला सांगा, तुमच्या घरामध्ये वारीन तुम्ही दिले काम करायला लावसान की नाही? हा मग काय, तर खावळा तिले घरी बसून. मग मी तेच म्हणतोय, तुमच्या पण मुलगीले काम करणं पडीन ना. मग तुमचं आहे तसं दुसऱ्याचं पण आहे. मग तो हरामखोर कॉल रेकॉर्डिंग करतो ना महापोरची. हा बेटा, कॉल रेकॉर्डिंग करतो का तुझा माणूस? हाव ना, कॉल रेकॉर्डिंग करतो तो. बरं, मग मी समजतो त्याला कशी कॉल रेकॉर्डिंग करतो तो. तर मला काही पण बोलताय तुम्ही, नशीब फोडलं. मीनं तर 2 हाताचे 4 हात केले ना. अशा पायी तर कोणी सगळी संबंध मध्ये पडत नाही आता. म्हणजे तुमच्या सगळ्या करा तर करा, बोलणे बी ऐका. चांगलं झालं की सांगता पण नाही, वाईट झालं काही की कोणी केली सगळी त्या भडब्याला बोलवा. आम्हीच लोक आहे सफेद टोपीवाले, ज्यांचे लग्न लावले ते आयुष्यभर सोबत राहत आहे. नाहीतर तुमच्या मॉडर्न जमान्यामधले 2-3 वर्षामधून फरक ते घेत आहे. तुम्ही टेन्शन नको घ्या. तो कॉल रेकॉर्डिंग करतोय ना, मी पाहतो त्याले हरामखोराले. त्याच्या मायचा भरोसा त्याच्या.